कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का? ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दलच असणार. काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली ना म्हणून? हे असे प्रश्न सतत तुम्हाला वाटत असतात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या सगळ्या विचारांवर कशी मात करायची यासाठी आपण 5 टिप्स बघणार आहोत. या जगात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत. त्यामुळे एखाद्या घटनेवर त्यांच्या व्यक्त होण्याचा प्रकारसुद्धा वेगळा असतो. कोणी रागवतो, कोणी दुःखी होतो, तर कोणी विशेष मनाला लावून घेत नाही. असं का बरं होतं? याला कारणीभूत आहे आपली मानसिक स्थिती. समजा एखाद्या दिवशी आपण चिडलेले असताना कोणीतरी काही बोललं तर तेवढंच निमित्त होतं आणि आपण भडकतो. किंवा कधीकधी आपण दुःखी असतो. अशा वेळेस जर कोणी अधिक उना शब्द बोललं तरीही टचकन डोळ्यात पाणी येतं. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की आपण मनात जसा विचार करतो तशीच प्रतिक्रिया आपल्या वागण्यातून उमटते. लहानपणापासून आपण कोणत्या परिस्थितीत वाढलो, आजूबाजूच्या माणसांचा प्रभाव, सामाजिक किंवा सांस्कृतिक वातावरण यामुळे प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट विचारसरणी तयार होते व त्याच पद्धतीने विचार करण्याची सवय होऊन जाते. म्हणूनच आपल्याला कोणी काही बोललं किंवा आपण एखादी गोष्ट केली किंवा केली नाही यापेक्षा आपल्या मनात काय चाललंय हे महत्त्वाचं असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती नाराजी व्यक्त करत असेल तेव्हा तिने मलाच उद्देशून टीका केली किंवा माझ्यावरच दोषारोप केला असा विचार करू नका. प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेऊ नका. त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय त्यानुसार ती बोलत असते. त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची सवय, शब्दांची निवड यातून त्या व्यक्तीबद्दल बरंच काही दिसून येतं. तुम्ही सतत इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हेच मनात धरून ठेवता का? त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो का? तर मग या 5 गोष्टी ध्यानात घ्या. या जगात प्रत्येक व्यक्ती तुमचाच विचार करत नसते. तुम्ही जेव्हा इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे मनात घट्ट धरून बसलेले असता तेव्हा खरंच इतरांना एवढा वेळ असतो का हे लक्षात घ्या. प्रत्येक माणसापुढे काही ना काही समस्या उभ्या असतात. त्यातून कसा मार्ग काढायचा या विचारात ते असतात. त्यामुळे जर कोणी रागाने बोलत असेल, भांडण उकरून काढत असेल तर त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे होणारी चिडचिड तो व्यक्त करतोय. तुम्ही फक्त एक निमित्त मात्र आहात. रोजच्या व्यवहारात अशी अनेक उदाहरणं आपण बघतोच की. वड्याचं तेल वांग्यावर. स्वतःच्या मर्यादा ओळखा. कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात आपला रोल नक्की कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे. काही वेळा इतरांना मदत करण्याच्या नादात आपण एवढ्या जबाबदाऱ्या ओढवून घेतो की मग त्याचंच ओझं वाटायला लागतं. म्हणून आपली कर्तव्य नीट समजून घ्या. कर्तव्यामध्ये कोणतीच कसूर करू नका. पण या पलीकडे जबाबदाऱ्या असतील आणि त्याचा त्रास होत असेल तर स्पष्टपणे सांगून टाका. आपला चांगुलपणा जर स्वतःसाठीच तापदायक होत असेल तर वेळीच थांबणं योग्य असतं. नाहीतर इतरांच्या अपेक्षा वाढत जातात आणि मग आपणच कुठेतरी कमी पडतोय की काय असं वाटत असतं. सुपर वुमन सिंड्रोम हे याचंच उत्तम उदाहरण आहे. एकाच वेळी मी सगळेच रोल उत्तम प्रकारे करणार असं ठरवलं की कुठल्याच रोलला संपूर्ण न्याय देता येत नाही आणि मग सतत मनामध्ये कुढत राहणे, इतर लोक मला काय म्हणतील ही चिंता करणे अशी मानसिकता दिसून येते. स्वतःचे विचार तपासून पहा. जेव्हा आपण इतरांना दोष देतो तेव्हा प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करतो का? हा मला असं बोलला, तिने मला तसा टोमणा मारला, त्यांनी मला नावं ठेवली अशी सतत तक्रार जर तुम्ही करत असाल तर नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या. यामागची सायकॉलॉजी समजून घेऊया. प्रत्येक माणसामध्ये काही असुरक्षित भावना असतात. स्वतःमधले दुर्गुण, कमतरता आपल्याला माहीत असतात. आपल्या व्यक्तिमत्वाची डार्क साईड आपल्या स्वतःला सुद्धा आवडत नाही. आपल्या मनात शंका, असुरक्षितता असते. त्यामुळे समोरच्या माणसाचा तसा हेतू नसला तरीही आपण त्याचं वागणं, बोलणं मनाला लावून घेतो. म्हणूनच आपल्या मनाचा आढावा घेणं हे गरजेचं आहे. मोकळं मन असलेल्या व्यक्तीचा दृष्टिकोनसुद्धा निकोप असतो. जर मनातच अनेक कुंपणे, भिंती उभारलेल्या असतील तर प्रत्येक ठिकाणी अडथळेच दिसतात. आपलं क्षितिज विस्तारित ठेवा. म्हणजेच नेहमी फक्त माझं मत, मी, माझं जग असा संकुचित विचार करू नका. प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेण्यापूर्वी थोडा विचार करा. आपल्यापेक्षा जास्त जग पाहिलेली माणसं इथं आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची मतं उपयोगी असतात. आणि शेवटचं म्हणजे शंका वाटत असेल तर प्रश्न विचारा. जर एखादा मुद्दा लक्षात येत नसेल तर अंदाज काढू नका.
कधीकधी असं होतं की समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे ते आपल्याला समजत नाही आणि आपण अर्थाचा अनर्थ करून टाकतो. म्हणूनच संदिग्धता असेल तर तिथे सरळ त्यांना यातून काय म्हणायचे आहे ते स्पष्ट विचारा. पण हे करताना मात्र चतुराईने वागा. तुमचा प्रश्न त्यांना अपमानास्पद वाटता कामा नये किंवा त्यामुळे मुद्दा अधिक चिघळत जाऊ नये. यामुळे बोलण्याचा टोन फार महत्त्वाचा असतो. भावनिक न बोलता तर्कसंगत बोलणे जास्त योग्य ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारांचा पॅटर्न बदलणे. नवीन पद्धतीने विचार करणे थोडे कठीण आहे पण अशक्य नाही. आत्मविश्वास वाढवणे, धीटपणे प्रश्न विचारणे, वेळीच शंका दूर करणे, स्वतःला कमी न लेखणे यामुळे बरेच प्रश्न सुटतात. जेव्हा आपण स्वतःला दोष देणं बंद करतो तेव्हाच इतरांना नावं ठेवणं देखील थांबून जातं. म्हणून यापुढे कोणत्याही गोष्टीचं खापर स्वतःवर फोडून घेण्यापूर्वी या 5 गोष्टी जरूर विचारात घ्या. धन्यवाद.